नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल मार्केटिंग यामध्ये वेबसाईट बिल्डिंगचा पार्ट बघणार आहोत. वेबसाईट बनवून तुम्ही सुद्धा लाखो रुपये कमवू शकतात. ते कसं? तर याविषयी मी काही व्हिडिओमध्ये अगोदरही माहिती दिली होती. तर यामध्ये एकतर तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवू शकता, ब्लॉग बनवू शकता. यातून ॲडसन्स वगैरे यातून तुम्हाला ॲड भेटते. त्याद्वारेच स्पॉन्सरशिप वगैरे याही गोष्टी असतात. सेम जसं यूट्यूबला असतं तसंच इकडेही तुम्हाला ॲड, स्पॉन्सरशिप या गोष्टी मिळतील. यासोबतच तुम्ही दुसऱ्यांनाही वेबसाईट बनवून देऊन त्यातून लाखो रुपये कमवू शकतात. म्हणजे इन्कमचे अनेक सोर्स आहे वेबसाईटद्वारे. त्यामुळे वेबसाईट बनवणं हे शिकलं पाहिजे. पूर्वी तुम्हाला वेबसाईट बनवण्यासाठी कोडिंगची आवश्यकता होती, गरज होती. पण आता तसं राहिलं नाही. कोडिंग येत असेल तुम्हाला तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही स्वतः वेबसाईट बनवू शकता. पण आता वर्डप्रेसमुळे हे सर्व कामं अगदी सोपी झालीत. आता तुम्हाला कोडिंगची गरज नाही. तुम्ही एकदम आरामात काही मिनिटांमध्ये तुमची स्वतःची वेबसाईट अत्यंत छान आणि सुंदर पद्धतीनं तयार करू शकतात. तिला डिझाईन करू शकतात. ते सर्व आपण शिकणार आहोत. खूप कमी वेळेत आपण ही वेबसाईट बनवणार आहोत. जसं उदाहरणार्थ माझी एक वेबसाईट आहे marathijaan.com. तर आपली वेबसाईट बघण्यासाठी तुम्ही गुगल सर्चमध्ये marathijaan.com किंवा मराठीजन असं जरी टाकलं तरी आपली वेबसाईट इथे येते. ही वेबसाईट तुम्ही बघू शकतात. तर यावरती क्लिक केल्यानंतर आपली ही वेबसाईट ओपन होते. बघा किती छान आणि सुंदर अशा प्रकारे आपण डिझाईन केली या वेबसाईटला. यात तुम्ही जसजसं खाली जाणार तसतसे वेगवेगळे टेक्स्ट, इमेजेस किंवा असे स्लाइड होत येतात. तर हे सर्व तुम्ही स्वतः डिझाईन करू शकतात. यासाठी तुम्हाला कुठल्याही कोडिंगची वगैरे काही गरज नाही आहे किंवा कोडिंग शिकण्याची गरज नाही आहे. वर्डप्रेस ऑटोमॅटिकली सर्व कोडिंग वगैरे करून तुम्हाला देत आहे. तर सेम अशा प्रकारची वेबसाईट खूप इझिली तुम्ही बनवू शकतात. किंवा जर ब्लॉगिंग करताय तर ब्लॉगिंगसारखी एक सिंपल तुम्हाला वेबसाईटसुद्धा बनवता येईल. ही सर्व आपण शिकणार आहोत. ब्लॉगिंग मग तुमची वेगवेगळ्या क्षेत्राविषयी ब्लॉग असू शकतात, एंटरटेनमेंट असू द्या, टेक्नॉलॉजी किंवा तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये तुम्हाला येणारे अनुभव हे तुम्ही ब्लॉगमध्ये लिहू शकतात. जसं अमिताभ बच्चन वगैरे यांचे ब्लॉग आहेत, ते लिहितात त्यामध्ये त्यांचे अनुभव, एक्सपिरियन्स काय असतात. असे अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांचे ब्लॉग आहेत किंवा अनेक टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्लॉग्स आहे, वेबसाईट आहेत. तिथे नवीन-नवीन प्रोडक्ट जे काही लॉन्च होत आहेत त्याविषयी ते व्हिडिओ बनवत असतात आणि त्याचं अफिलिएट मार्केटिंग करतात. Amazon, फ्लिपकार्ट किंवा इतर अनेक अशा टेक्नॉलॉजी रिलेटेड वेबसाईट आहेत. ते त्यांचं प्रोडक्ट रिलीज करतात आणि त्याचे रिव्ह्यूज, त्याचं स्पॉन्सरशिप वगैरे हे किंवा अफिलिएट मार्केटिंग या सर्व टेक्नॉलॉजी रिलेटेड वेबसाईट घेतात किंवा हे ब्लॉग घेतात आणि यातून ते लाखो रुपये कमवतात. म्हणजे ॲडसन्सपेक्षाही जादा इन्कम तुम्हाला हवी असेल तर अफिलिएट मार्केटिंग, स्पॉन्सरशिप हे एक उत्तम पर्याय आहेत. इथून तुम्ही खूप जादा पैसा कमवू शकतात. तर वेबसाईट बनवण्याचा हा खूप मोठा फायदा आहे. यूट्यूब बरोबर तुमची स्वतःची वेबसाईटही असेल तर तुमचे डबल इन्कम सोर्स असतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मल्टिपल इन्कम सोर्स असणं ही चांगली गोष्ट आहे. वेगवेगळे इन्कम सोर्स निर्माण करा. यूट्यूबसोबतच स्वतःची वेबसाईटसुद्धा तयार करा. फक्त यूट्यूब चॅनल तुम्ही फ्रीमध्ये तयार करू शकतात, पण इथे वेबसाईट बनवण्यासाठी मात्र आपल्याला थोडेफार पैसे खर्च करावे लागतात. फ्रीमध्ये तुम्ही blogger.com यावरती ब्लॉग किंवा वेबसाईट बनवू शकतात. पण प्रॉब्लेम असा आहे की फ्रीमध्ये ब्लॉगर वगैरे याच्यावरती तुम्ही ब्लॉग लिहिला किंवा वेबसाईट तयार केली तर ते रँक होणार नाही. जास्त त्याला सपोर्ट मिळत नाही, है ना? त्यामुळे आपल्याला गुगलकडून सपोर्टही हवा आहे आणि आपली वेबसाईट किंवा आपण जो काही ब्लॉग लिहितोय तो चांगल्या प्रकारे गुगल सर्चमध्ये आलाही पाहिजे, रँक झाला पाहिजे, त्याला चांगला सपोर्ट मिळाला पाहिजे. आणि जर चांगला रँक झाला, लोकांनी जास्त बघितला तरच आपल्याला त्यातून फायदा मिळणार आहे. म्हणूनच थोडेफार पैसे खर्च करायला वेबसाईटवरती काही हरकत नाही. तुमच्याकडं थोडेफार पैसे असेल तरी तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लॉग, वेबसाईट बनवू शकता. आणि जर तुमच्याकडे एक ऑलरेडी इन्कम सोर्स असेल, चांगले पैसे कमवताय, मग तर विचारायच नको. मग तर तुम्ही डोमेन नेम सुद्धा विकत घेऊ शकता. तेही दुसऱ्यांनी घेतलेलं म्हणजे एक्सपायर झालेले किंवा दुसऱ्याकडे असलेले ते डोमेन नेमही तुम्ही विकत घेऊ शकतात. म्हणजे जिथे ऑलरेडी खूप जादा ट्रॅफिक त्या डोमेन नेमवरती आहे, ते डोमेन नेम तुम्ही विकत घेऊ शकता चांगले पैसे देऊन. तर याचा नक्कीच तुम्हाला लगेचच फायदा होईल आणि लगेचच म्हणजे खूप खूप कमी दिवसांमध्ये तुमची खूप चांगल्या प्रकारे इन्कम सुरू होईल. पण जर तुमच्याकडे एवढे पैसे नसेल, सध्या कमी पैसे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला वेबसाईट किंवा ब्लॉग बनवायचा आहे, तर ते आपण आता शिकणार आहोत की कमी पैशांमध्ये कसं आपण वेबसाईट सुरू करू शकतो. यासाठी तुमच्याकडे असायला पाहिजे एक सर्व्हर, एक होस्टिंग सर्व्हर. कारण आपल्याला वेबसाईट बनवायची, वेबसाईट रन करायची, तर ते कुठल्यातरी होस्टिंगवरतीच असणार आहेत. त्यामुळे होस्टिंग आपण सर्वात पहिलं विकत घेऊयात. आता होस्टिंग कसं विकत घ्यायचं त्याविषयी थोडक्यात माहिती बघूया. यासाठी आपल्याला इथे गुगलवरती टाईप करायचं आहे. एक जे कमी रेटमध्ये भेटतं होस्टिंग,
ते म्हणजे होस्टिंगरचं आहेत. इथे काही ऑफर्स आहेत त्याही मी तुम्हाला सांगणार आहेत. तर सुरुवातीला आपण जाऊया होस्टिंगरवरती. तर इथे आल्यानंतर तुम्हाला खाली त्याची होस्टिंगरची ही जी hostinger.in ही त्यांची इंडियन वेबसाईट लिंक आहे. तर यावरती क्लिक करूया आपण. तर हे होस्टिंगरचं डॅशबोर्ड आहे. इथे तुम्हाला डोमेन नेमही विकत घ्यायला इथे भेटेल. जर तुम्हाला अगोदर डोमेन नेम चेक करायचं की कुठलं डोमेन नेम तुम्ही घेऊ शकता, तर इथे अशा प्रकारे टाईप केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे डोमेन नेम भेटून जातील. उदाहरणार्थ आपलं होतं स्किडमा, हे चॅनल आपण ओपन केलं होतं. तर याचं डोमेन नेम अवेलेबल आहे का हे बघूया आपण. skidma.com तर अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डोमेन नेम विकत घेऊ शकतात. आता इथे पहिल्या वर्षी 499 रुपये तुम्हाला चार्ज पडणार आहेत, ही इथं माहिती दिलेली आहे. ॲड कार्ड केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व माहिती येईल. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त डोमेन नेम जर विकत घेणार असाल तर इथे होस्टिंगरवरती पण घेऊ शकतात. इथे काही डिस्काउंट वगैरे, प्लॅन डिस्काउंट 24% ऑफ. तर अशा प्रकारे तुम्हाला 1 वर्षासाठी इतर टॅक्स वगैरे सर्व मिळून हे डोमेन नेम तुम्हाला मिळेल. पण आपल्याला डोमेन नेम फ्रीमध्ये हवं आहे. आपल्याला पैसे त्यासाठी खर्च करायचे नाही. आपण होस्टिंग घेणार आहोत, त्यामध्ये आपल्याला फ्रीमध्ये डोमेन नेम सुद्धा भेटणार आहेत. त्यामुळे आपण बॅक येऊया. तर इथे आपल्याला होस्टिंग विकत घ्यायची. तर इथे होस्टिंगवरती क्लिक करूया. यावरती काही ऑप्शन आहेत, पण तुम्ही आता सुरुवात करताय, शिकतात, त्यामुळे मी असं म्हणेल की वेब होस्टिंग यावरती क्लिक करा. म्हणजे आपला स्मॉल बिझनेस आहे, आपण आता सुरूच करत आहोत, त्यासाठी आपल्याला खूप जास्त पैसे खर्च करायचे नाहीत. त्यामुळे आपण हा ऑप्शन निवडलाय. यामध्ये इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील: सिंगल, प्रीमियम, बिझनेस आणि क्लाउड स्टार्टअप. तर यापैकी एक ऑप्शन निवडून आपल्याला हे होस्टिंग विकत घ्यायची आहे. यांचं सर्व्हर आपल्याला पाहिजे वेबसाईट क्रिएट करण्यासाठी. तर इथे सिंगलमध्ये बघा तुम्हाला काही ऑप्शन दिसतील. सिंगलमध्ये 69 रुपये पर महिना एवढाच तुम्हाला खर्च येणार आहे. पण यामध्ये दिक्कत अशी आहे की एकच वेबसाईट आपण बनवू शकतो आणि त्यात इथे डोमेन नेम सुद्धा फ्री नाही आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्याला डोमेन नेम फ्री मिळत नाही आहेत. खूप कमी फीचर्स आहेत. त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की सिंगलचं ऑप्शन तुम्ही निवडू नका होस्टिंग विकत घेताना. कमीत कमी तुम्ही प्रीमियम वेब होस्टिंग विकत घ्या, जे आपण ऑलरेडी घेतलेले आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तुम्हाला प्रीमियम एक वेब होस्टिंग विकत घ्यायची आहे होस्टिंगरची. इथे त्यानंतर तुम्ही बघू शकता की काय काय ऑप्शन आहे. तुम्हाला 100 वेबसाईट इथे बनवू शकता तुम्ही प्रीमियममध्ये. 149 रुपये पर मंथ एवढं तुम्हाला पडेल. आणि कमीत कमी मी असं सजेस्ट करेल की आपल्याला 1 वर्षासाठी तरी घ्यावी तुम्ही कमीत कमी. म्हणजे महिन्यानुसार नका घेऊ, 1 वर्षासाठी घ्या. किंवा 48 महिन्याची घेतली तर चांगलीच गोष्ट आहे. पण 1 वर्षासाठी तुम्ही नक्की घ्यावी, म्हणजेच 12 महिन्यांसाठी. यामध्ये 100 वेबसाईट बनवण्याची आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल आहेत. आपण 100 वेबसाईट बनवू शकतो. त्यानंतर फ्री ईमेल आहेत, SSL पण भेटते आपल्याला. त्याबरोबर फ्री डोमेन, हे महत्त्वाचं आहे. आपल्याला डोमेनसाठी खर्च करायची गरज नाही. आपल्याला फ्रीमध्ये इथे डोमेन मिळणार आहेत. फक्त डोमेन कोणतं घ्यायचं हे तुम्ही अगोदर निवडा. मी जसं दाखवलं तुम्हाला अगोदर त्या पद्धतीनं एक डोमेन नेम सर्च करून ठेवा, जे अवेलेबल आहे का. अवेलेबल असेल किंवा डोमेन नेम विकत घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इतर कोणाच्या ब्रँडचं ते असलं नाही पाहिजे. जर तुम्हाला खूप चांगलं काम करायचं, त्यापासून इन्कम करायची, तर मग युनिक असं डोमेन नेम बघा तुम्ही, जे दुसऱ्या कोणाचं नसलं पाहिजे. ब्लॉग बनवायचे असेल तर तुम्ही स्वतःच्या नावाने सुद्धा बनवू शकतात. पण वेबसाईट, चांगली एक वेबसाईट बनवायची, तर मग तुम्ही असं डोमेन नेम निवडा की जे दुसरे कोणी घेतलं नसेल किंवा त्या रिलेटेड त्यांचं नाव नसेल. काहीतरी युनिक डोमेन नेम विकत घेण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे अनेक फीचर्स यामध्ये आहेत प्रीमियममध्ये. आणि त्यापुढचे हे बाकीचे बिझनेस आणि क्लाउड स्टार्टअप. तर अगोदर मी सजेस्ट करेल की प्रीमियमपासून सुरुवात करा. कमी पैसे असेल तर ही चांगलं फीचर आहे. त्यानंतर इथे ॲड कार्ट करा. आता हे प्रीमियम घेण्यासाठी, फीचर्स घेण्यासाठी आमचं एक लिंकसुद्धा मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार. ही रेफरल लिंक आहे. याद्वारे तुम्ही विकत घेतलं तर तुम्हालाही फायदा मिळणार. किंवा तुम्ही डायरेक्टली कोड जर टाकला यामध्ये, तर कुठं टाकायचा तेही ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. आता हे त्या अगोदर आपल्याला पिरियड चूज करायचा, प्लॅन किती महिन्याचा घ्यायचा आहे. तर 48 महिन्याचा घेतला तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला खूप छान याच्यामध्ये
डिस्काउंट मिळेल. पण तुम्ही 12 महिन्यांचा जरी घेतला, कमीत कमी 12 महिन्यांचा घ्या, महिन्याचा नका घेऊ. एका महिन्यात काहीही शिकायला भेटत नाही. कमीत कमी 12 महिने तरी ट्राय करा. 100 वेबसाईट बनवण्याची संधी भेटते. ट्राय करत राहा, त्यामध्ये वेगवेगळ्या वेबसाईट बनवा. तर 12 महिन्यांचा घेतल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑफर्स मिळतील. ठीक आहे. तर यामध्ये पेमेंट करण्याचे खूप सारे ऑप्शन आहेत. क्रेडिट कार्ड आहे, UPI पेमेंट आहेत, पेटीएम आहेत, नेट बँकिंग, पेपल, गुगल पे. तर अशा प्रकारे अनेक ऑप्शन आहेत. आता इथे मी जी लिंक दिली तुम्हाला, त्या लिंकद्वारे जर तुम्ही आले तर तुम्हाला 20% रेफरल डिस्काउंट भेटतोय. म्हणजे जे काही तुमची अमाऊंट असेल त्यातही 20% तुमचे कमी होत आहेत. कशाद्वारे? तर ह्या रेफरल लिंकद्वारे. ही आमची रेफरल लिंक आहे, ती व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. नक्कीच यापासून आमचाही फायदा आहे, पण तुम्हालाही यातून फायदा मिळेल. 20% डिस्काउंट मिळेल. शिवाय जर रेफरल लिंक नसेल वापरली तर तुम्ही इथे एक कोडचं ऑप्शन मिळेल, कोड टाकण्याचं. त्यामध्ये तुम्ही हा कोड टाकला, OneSantosh65, हा जर कोड तिथे टाकला तरी तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. नक्की कोड वापरा, म्हणजे तुम्हाला डिस्काउंट मिळेल. विनाकारण 20% जास्त भरण्यात काय मजा आहे, असं आहे ना. 20% डिस्काउंट मिळतोय तर चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हा वर्षभराचा प्लॅन तुम्हाला मग किती रुपयांमध्ये मिळणार आहे? फक्त 2480 रुपयांमध्ये. तर कमीत कमी तुमच्याकडे एवढे पैसे असायला पाहिजे, 2480.83 रुपये. तर एवढे पैसे जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही वेबसाईट या म्हणजे फील्डमध्ये ट्राय करू शकतात. वेबसाईट बिल्डिंग वगैरे, वेबसाईट डिझाईन वगैरे. तर एवढे पैसे 1 वर्षासाठी तुमच्याकडे नक्कीच असायला पाहिजे. दरवर्षी आपल्याला रिन्यू करायचं असतं. पुन्हा पुन्हा डिझाईन करायची गरज नसते. एकदा डिझाईन केलं, एकदा वेबसाईट बनवली, त्यानंतर पुन्हा पुन्हा ते करायची गरज असते तिथे. फक्त मग आपण आर्टिकल, पोस्ट वगैरे करत असतो, बस एवढं. पण होस्टिंगचं रिन्यू करायचं असतं दरवर्षी. तर पहिल्या वर्षी तुम्हाला खर्च किती आहेत? फक्त 2480 रुपये. हे सर्व डिस्काउंट वगैरे मिळून झालेलं आहे. आपण ऑलरेडी इथे रेफरल कोड जो माझाच आहे तो ऑलरेडी ॲड झालेला आहे, कारण मी लिंकद्वारे इथे आलेलो आहे. तर लिंकद्वारे क्लिक करून जर या वेबसाईटवरती आलं होस्टिंगरच्या, तर इथे ऑटोमॅटिकली तो कोड फेच करतो किंवा इथे ॲड होतो. त्यामुळे डिस्काउंट भेटतं. तर मूळ याची किंमत आहे 8481 रुपये. मूळ या प्लॅनची किंमत आहे, पण आपल्याला डिस्काउंट धरून किती झाले? फक्त 2480.83 रुपये. तर इथे तुम्ही पेमेंट वगैरे, तुमची सर्व माहिती वगैरे ॲड करून इथे तुम्ही पेमेंटवरती क्लिक केल्यास तुमचं पेमेंट वगैरे कंप्लीट होणार. त्यानंतर तुमच्याकडे एक असं डॅशबोर्ड ओपन होणार. आपल्याकडे ऑलरेडी आहेत, आपण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या काही वेबसाईट इथे रन होत आहेत. ठीक आहे. या सर्व वेबसाईट आपल्याकडे रन होत आहेत. अनेक वेबसाईट आपण बनवलेल्या आहेत यावरती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की फक्त एकच सिंगलचं जे काही आहेत फीचर किंवा ऑप्शन होतं तिथं होस्टिंगचं, ते घेऊ नका. प्रीमियम घ्या, म्हणजे अनेक वेबसाईट तुम्हाला तिथे बनवता येते. इथे डोमेन नेम जर बघितलं तर माझ्याकडे असंख्य वेबसाईटचे डोमेन नेम तुम्हाला दिसतील, कारण मी ते विकत घेतलेले आहेत. काही सुरुवातीचं जे आहे ते मला फ्री भेटलंय. त्यानंतरचे जे आहेत मी विकत घेतलंय, प्रॅक्टिस आणि काही इतर वेबसाईट आपल्या रन त्याच्यावरती आपण केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा होस्टिंगचं ते प्रीमियम फीचर विकत घेऊ शकता. जे आपलं इथे दिसतंय तुम्हाला की प्रीमियम वेब होस्टिंग आपण विकत घेतलेलं आहे. तर इथे आल्यानंतर मी आता ॲड वेबसाईट करतोय. तुम्ही जर तिथे पेमेंट केलं, पहिल्यांदाच करत आहात, तर तिथे तुम्हाला लगेच पेमेंट झाल्यानंतर ऑप्शन येईल वेबसाईट बनवण्याचं. तिथे तुम्ही क्लिक करून वेबसाईट बनवू शकता. आता इथे आपल्याला नवीन वेबसाईट बनवायची, तर आपल्याला कशावरती वेबसाईट बनवायची? होस्टिंगरचं सुद्धा वेबसाईट बिल्डर आहे, पण मी सजेस्ट करेल की वर्डप्रेस. खूप छान ऑप्शन आहेत, खूप अनेक फीचर्स आहेत, अनेक एलिमेंट आपण त्यामध्ये ॲड करून, अनेक प्लगइन आपण यामध्ये ॲड करून खूप चांगल्या प्रकारे वेबसाईट डिझाईन करू शकतो. त्यामुळे आपल्याला वर्डप्रेस हे खूप चांगलं आहे, शिकण्यासाठी खूप छान आहे. यावरती अनेक फीचर्स अवेलेबल आहेत आणि इझी सुद्धा आहेत. वर्डप्रेस वापरायला इझी सुद्धा आहे. थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्ही खूप लवकर शिकाल. त्यामुळे आपण वर्डप्रेसवर क्लिक करणार आहोत. आपल्याला वर्डप्रेसवरती वेबसाईट बनवायची. आता इथे तुमची लॉग इन डिटेल ते मागेल, तर तुम्ही इथे तुमची लॉग इन डिटेल वगैरे द्या. आता इथे तुमचा जीमेल टाकल्यानंतर इथे पासवर्ड टाका. त्यानंतर इथे खाली ऑप्शन दिसेल नेक्स्ट, त्यावरती क्लिक करा. व्हॉट टाईप ऑफ वेबसाईट डू यू वॉन्ट टू बिल्ड? आता कशा प्रकारची वेबसाईट आपल्याला बिल्ड करायची ते इथे टाईप करायचं. ऑनलाईन स्टोअर आहे, ब्लॉग आहे किंवा काय, म्हणजे अनेक ऑप्शन आहेत तिथे, ते तुम्ही निवडा.
मी इथे ब्लॉगचं ऑप्शन निवडतोय. आपल्याला ब्लॉग टाईप वेबसाईट म्हणजे सिंपल एक वेबसाईट बनवायची अगोदर. म्हणजे ब्लॉग टाईप वेबसाईट बनवून त्यालाही खूप चांगल्या दर्जाची तुम्ही बनवू शकतात किंवा त्याचं रूपांतर करू शकतात. त्यानंतर इथे नेक्स्टवरती क्लिक करूया. आता यांच्याकडे ऑलरेडी काही प्री बिल्ड टेम्पलेट्स आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. रेडीमेड आहेत किंवा तुम्ही एक चांगल्या प्रकारे स्टँडर्ड थीम यूज करू शकतात. तर तुम्हाला जे हवंय तुम्हाला ज्या पद्धतीने हवंय तसं तुम्ही निवडू शकता. तर मी इथे हे ऑप्शन स्किप करतोय कारण मला थीम वगैरे आपण नंतरून इन्स्टॉल करूया. अगोदर वर्डप्रेस इन्स्टॉल करूया, यानंतर थीमचं ऑप्शन आपण सिलेक्ट करूया. म्हणजे थीम आपण स्वतः जे काही रेडीमेड थीम आहे ते आपण बघूया आणि त्यानंतर जी आपल्याला आवडते ती थीम आपण आपल्या वेबसाईटवरती इन्स्टॉल करूया. तर इथे मी स्किप करतोय सध्या हे. आता इथे हे म्हणतायत की तुम्हाला असे प्लगइन हवे की जे ऑलरेडी प्री सिलेक्टेड आहेत, ठीक आहे, पण आपल्याला नको आहेत किंवा प्लगइन वगैरे हे आपण नंतरून इन्स्टॉल करूया. आपल्याला फक्त अगोदर वर्डप्रेसची वेबसाईट हवी आहे, त्यानंतर प्लगइन, बाकी थीम, ह्या सर्व ऑप्शन मी तुम्हाला शिकवणार आहेत की कसे कसे कोणते प्लगइन तुमच्यासाठी चांगले आहेत किंवा युजफुल आहेत किंवा कोणती थीम चांगली आहे, तुम्ही कशा प्रकारे त्याचा यूज करू शकता, ते आपण सर्व एक नंतरच्या पार्टमध्ये बघणार आहोत. वर्डप्रेसमध्ये वर्डप्रेसचा एक सेपरेट व्हिडिओ की त्याच्यावरती आपण वेबसाईट कसं बिल्ड करू शकतो ते आपण बनवणार आहोत. यावरती फक्त आपण वेबसाईट क्रिएट करणार आहोत. आपण होस्टिंग घेतलेली आहेत, आपण डोमेन नेम विकत घेतलेला आहे. आता फक्त आपल्याला एक वेबसाईट क्रिएट करायची त्या डोमेन नेमवरती, हे आपण सध्या क्रिएट करूया. तर त्यामुळे मी हा ऑप्शन स्किप करतो इथे. आता डोमेन नेम जर तुम्ही अगोदरच विकत घेतला असेल तर ते इथे येणार किंवा तुम्ही याद्वारेही नवीन डोमेन नेम विकत घेऊ शकतात. तर इथे मी ऑलरेडी एक डोमेन नेम विकत घेतलंय. तर हिंदश्री.com हे आपलं डोमेन नेम आहे, ते मी सिलेक्ट केलं इथे. तर आता वर्डप्रेस इन्स्टॉल होण्याचं ही प्रोसेस सुरू झाली. त्यासाठी आपली वेबसाईट बनते आता वर्डप्रेसवरती. वर्डप्रेसवरती तुम्हाला एलिमेंटर सारखे असे असंख्य प्लगइन भेटतील, ज्यामुळे आपण खूप चांगली वेबसाईट डिझाईन करू शकतो. तेही आपण करूया. तर आता आपली हे डॅशबोर्ड तयार झालेला आहे हिंदश्री.comचं, ठीक आहे. आता ही म्हणजे आपली वेबसाईट एक प्रकारे क्रिएट झालेली आहे. तर इथे आपल्याला काय काय फीचर्स मिळालेले आहेत तेही माहिती दिलेली आहेत. इथून तुम्ही फ्री ईमेल क्रिएट करू शकतात, ठीक आहे. बॅकअप वगैरे घेऊ शकतात. आता इथे डेली बॅकअप आपला डिसेबल आहे, तर तुम्ही इनेबल करू शकता त्याला. डेली हवा आहे की विकली हवा आहे तेही चूज करू शकतात. डोमेन नेम आपला ॲक्टिवेट झालंय, फक्त ईमेल पेंडिंग आहे, आपण क्रिएट केला नाही. ईमेल म्हणजे तुम्ही एक तर गुगलचा जीमेल वापरला तर तुमचं नाव त्याच्यानंतर @ आणि gmail.com असं असतं. पण जर तुम्ही वेबसाईटद्वारे असा ईमेल तयार केला तर कसा असेल ईमेल, जसं आपली वेबसाईट आहे हिंदश्री.com, तर तुम्ही त्या अगोदर मेल किंवा तुमचं नाव असं टाईप केलं तर त्याच्यानंतर @ आणि तिथं पुढे तुमचं डोमेन नेम येणार हिंदश्री.com. जसं गुगलचं असतं ना gmail.com, तसं इथे येणार हिंदश्री.com. त्याच्यामुळे इथे जर क्रिएट केला तर एक प्रोफेशनल ईमेल वाटेल तो कंपनीचा किंवा असे ईमेल असतात. तसं जसं आपला आहे मराठीजनचा, इथे तुम्ही कॉन्टॅक्टवरती जर आला, कॉन्टॅक्ट असं वरती आला तर इथे हा आपला ईमेल आहे मराठीजन.comचा, मेल @ marathijन.com. तर अशा प्रकारचा एक ईमेल तुम्ही तुमचा स्वतःचा तयार करू शकता, जे काही डोमेन नेम आहे त्याचा. त्यामुळे ईमेलचा वापर नक्की करा आणि ते फ्री आहे. इथे काही तुम्हाला काही पैसे लागणार नाहीत. 100 ईमेल आपण क्रिएट करू शकतो. इथे ऑलरेडी फीचर्स आहे अवेलेबल, कारण आपण प्रीमियम वेब होस्टिंग घेतलेले आहे, ज्यामध्ये हे फीचर आहे, ठीक आहे. तर अनेक एडिट करण्याचे ऑप्शन आहेत इथे तुम्हाला. तर यानंतर आता आपल्याला आपली वेबसाईट कशी दिसते ते बघायचं आहे. तर इथे क्लिक करूया. तर आता वेबसाईट तर तयार झाली आपली हिंदश्री.com आणि कनेक्शन इज सिक्युअर, म्हणजे SSL जे सर्टिफिकेट आहे ते ऑलरेडी आपल्याकडे इन्स्टॉल झाले, व्हॅलिड आहे. त्याच्यासाठी आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही. SSL आपल्याला फ्रीमध्ये भेटलंय. SSL जर नसेल, आता समजा ही आपली वेबसाईट आहे, ही कशी दिसणार, इथे क्लिक करूया. इथे HTTPS दिसतंय, एस आलेलं आहे, म्हणजे ही वेबसाईट सिक्युअर आहे. जर इथे एस नसेल HTTP तर एवढंच असेल तर तुमची वेबसाईट सिक्युअर नाही आहेत असं मानलं जातं. HTTPS सुरू आहे तर ही वेबसाईट सिक्युअर आहे, म्हणजे SSL सर्टिफिकेट तुमच्याकडे इन्स्टॉल आहे. त्याच्यामुळे कुणी या वेबसाईटला इझिली व्हिजिट करू शकतं, कुठलाही प्रॉब्लेम नाही. आता हे त्यांचं ऑटोमॅटिकली जे काही थीम आहेत किंवा जे टेम्पलेट आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे,
तरी हे आपण सर्व बदलणार आहोत, चेंज करणार आहोत. तर ते कसं करायचं, तर इथे ॲडमिन पॅनेल दिसेल तुम्हाला. ॲडमिन पॅनेलवरती क्लिक करायचं आहे. यानंतर रिडायरेक्टिंग सुरू झालंय, तर आपण डायरेक्टली वर्डप्रेसच्या ॲडमिन पॅनेलवरती आलेलो आहोत. तर हे डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन झालेलं आहे आपल्या वेबसाईटचं. इथून तुम्ही तुमची वेबसाईट व्हिजिटवरती क्लिक केल्यानंतर सेम अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि वेबसाईट तुम्ही बघू शकतात. तर आपल्याला आता इथे चेंजेस करायचे खूप सारे. तर इथे थीम कोणती निवडायची, प्लगइन कोणते घ्यायचे, हे सुद्धा सर्व मी तुम्हाला शिकवणार आहोत. चांगल्या प्रकारे आपण प्लगइन इन्स्टॉल करूयात. तर हे वर्डप्रेसचं डॅशबोर्ड आहेत. यानंतर आपल्याला प्लगइन कोणते घ्यायचे, थीम कोणती यूज करायची, ते सर्व आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. कशा प्रकारे एक आपण खूप चांगल्या पद्धतीनं ब्लॉग क्रिएट करू शकतो, वेबसाईट डिझाईन करू शकतो, हे सर्व आपण शिकणार आहोत. आणि इथे प्लगइनचं ऑप्शन दिसेल. यामध्ये आपल्याला अनेक प्लगइन इन्स्टॉल करायचे. आता सध्या ते ऑटोमॅटिकली त्यांचे 2 प्लगइन आहेत, ते आपण काढू शकतो डिॲक्टिवेट करून किंवा ठेवू शकतो. यामध्ये सेटिंग करू शकतो आणि हे प्लगइन सुद्धा आपण वापरू शकतो. यानंतर अपीअरन्समध्ये आला, थीमचा ऑप्शन दिसेल तुम्हाला. तर इथे ऑलरेडी काही थीम इन्स्टॉल आहेत, जी आता सध्या इन्स्टॉल त्यांनी केलेली आहे, ती ही आहेत. तर आपण यानंतरही ॲड न्यू थीम केल्यानंतर असंख्य थीम आपल्याला इथे दिसतील, ज्या आपण फ्रीमध्ये यूज करू शकतो. खूप चांगल्या चांगल्या थीम आहेत, ज्या वापरून आपण ब्लॉग किंवा वेबसाईट बनवू शकतो. हे सर्व आपण शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, की कशा प्रकारे वेबसाईट आपल्याला डिझाईन करता येईल. या थीम फ्रीमध्ये जे काही भेटते आपल्याला, थीम परत प्लगइन, हे सर्व फ्रीमध्ये यूज करून कुठलाही पैसे खर्च न करता अगदी प्रीमियम फीचरसुद्धा कसे वापरायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कुठलेही पैसे खर्च न करता. ऑलरेडी आपण होस्टिंगसाठी एवढे पैसे खर्च केले आहे, जवळजवळ 2,000 ते 2,500 रुपये आपले खर्च झालेले आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुमच्याकडे मिनिमम तेवढे पैसे असायला हवे. तर ते खर्च केल्यानंतर आपल्याला इतर आता कुठलेही पैसे खर्च करायचे नाही आहेत. आपल्याला इतर सर्व प्लगइन, थीम सर्व फ्रीमध्ये यूज करायचं. ते कसं, तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तर आता सध्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण होस्टिंग कसं विकत घ्यायचं, डोमेन नेम कसं आपल्याला फ्रीमध्ये भेटतंय, ही माहिती बघितली. आता वेबसाईट तर क्रिएट झाली, पण त्याला आता डिझाईन करायचं आहे. तर ते सर्व डिझाईन वगैरे किंवा पुढे ॲडसेन्स कसं अप्रूव्ह करायचं, ॲड कशा मिळवायच्या, हे माहिती सर्व मी तुम्हाला देणार आहे. तर यासाठी आमच्यावर कनेक्ट राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहतील. चॅनलचं नाव आता मराठीजन असंच केलं आहे, कारण आपल्या वेबसाईटचं नाव सुद्धा तेच आहे, मराठीजन. तर लोकांना समजण्यासाठी सोपं जावं किंवा दोन्ही एकाच म्हणजे माझे चॅनल आहे किंवा वेबसाईट आहे हे समजावं म्हणून आपण एकच नाव केलेलं आहे. तर हेही लक्षात ठेवा. मराठीजन हाच आपला आता यूट्यूब चॅनल आहे आणि मराठीजन.com ही आपली वेबसाईट आहे. तर तुम्ही वेबसाईटला पण व्हिजिट करू शकतात. काही तुमच्या अडचणी समस्या असेल तर तिथेही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा यूट्यूबमध्ये या व्हिडिओखाली तुम्ही कमेंट करून तुमच्या समस्या किंवा अडचणी मांडू शकता. त्याचं आपण समाधान करण्याचा प्रयत्न नक्की करू. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. टेक केअर. बाय बाय.